समोर आणण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत। अगदी मी पुन्हा एकदा सांगतो की हा मेगा ओपिनियन पोल आपण का म्हणतो आहोत, कारण की देशभरातल्या 21 राज्यांमध्ये हा सर्वे केला गेलेला आहे। 21 राज्यांपैकी जवळपास 518 मतदारसंघ जे होते लोकसभा मतदारसंघ, त्या 518 लोकसभा मतदारसंघांमध्ये याचं सॅम्पलिंग झालेलं आहे। आणि विशाल, याच्या सॅम्पलिंगचा आकडा जो लाखाभरात आहे त्याबद्दल सांग। खरं तर ते नेमकी कशा पद्धतीने राबवण्यात आली, काय करण्यात आलं होतं, म्हणजे मेथोडॉलॉजी काय होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात की टप्प्याटप्प्याने आपण कसे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे गेलो। यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वे नेमका कसा केला याबद्दलचे मुद्दे जर आपण जाणून घ्यायचे झाले तुषार, तर देशातील 21 राज्यांमध्ये हा सर्वे जो आहे तो करण्यात आलेला आहे। खरं विशाल, कारण की ज्या अर्थी आपण बघतो आणि सगळ्यात महत्त्वाची याची तारीख आहे 12 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान हा सर्वे केला गेलेला आहे। आणि पुढे पाहूयात, देशातील 21 मोठ्या राज्यांमध्ये हा सर्वे जो आहे तो करण्यात आलेला आहे। आपण पुढे पाहूयात, देशातील 95% लोकसभा मतदारसंघात हा सर्वे जो आहे तो करण्यात आलाय। 21 राज्यातील लोकसभेच्या 518 मतदारसंघात हा सर्वे करण्यात आलाय। त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघातील 210 मतदारांना यात प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आलेले आहेत। आपण चर्चा करणार आहोत तुषार यावरती। अगदी खरं, मला हाच मुद्दा विशाल घ्यायचा आहे की 21 राज्यातले 1,08,780 मतदारांना हा प्रश्न विचारला गेला। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अनंतराव गाडगीळ आहेत। अनंतराव, तुमचं खूप खूप स्वागत। जसं मगाशी मी म्हणत होतो की सॅम्पलिंग वरती अनेक राजकीय पक्ष प्रश्न उपस्थित करतात, मात्र सॅम्पलिंगचा हा आकडा तुमच्यासाठी किती आशादायी आणि समाधानी आहे? नाही, मुळात म्हणजे कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक मतदारसंघाची जे स्ट्रक्चर असतं ते वेगळं असतं। आता पुण्याचं जर मी उदाहरण द्यायला गेलो तर पुण्यामध्ये पूर्वी 6 विधानसभा मतदारसंघ होते, बरोबर। त्यातला कसबा आणि शिवाजीनगर इथे जर तुम्ही सर्वे केलात तर भाजप जिंकेल असा सर्वे येईल, आणि उरलेल्या 4 मतदारसंघात केलात तर काँग्रेस येईल असं आहे। त्याच्यातही आता तुम्ही कुठे सर्वे करता, कोणत्या वर्गाशी करता, आणि 210 हे सॅम्पल पुरेसं आहे का असं आहे? नाही, पण 210 हे मी तुम्हाला आकडा जो सांगतो आहे तो त्या सॅम्पलिंग मधला आहे। तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे की लोकसभेच्या कोणत्या विधानसभेमध्ये केलाय। प्रत्येक विधानसभेमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज 6 मतदारसंघ पकडलेले आहेत, त्यातल्या 3 मतदारसंघांची विधानसभा मतदारसंघांची रँडम सॅम्पलिंगद्वारे निवड केली गेलेली आहे। आणि प्रत्येक मतदारसंघ म्हणजे विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक बूथवरच्या 20-20 लोकांची चर्चा केलेली आहे। त्यामुळे हा आकडा जो येतोय तो 210चा आहे। 5 पोलिंग बूथ घेतलेले आहेत। मान्य आहे, तुमची मेथड म्हणून मी स्वीकारायला तयार आहे, परंतु कुठल्या आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तुम्ही विचारलेत? मध्यम वर्गाला तुम्ही विचारलं तर उद्या ते सांगतील वा, कारण आता मध्यम वर्गाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं आहे, त्यामुळे ते म्हणतील वा फारच चांगलं चाललंय सगळं, श्रीमंतांना काही फरक पडत नाही आहे। त्यामुळे आर्थिक वर्ग कुठला, लोकेशन की कुठल्या वस्तीमध्ये तुम्ही सर्वे केलेला आहे, आणि ठीक आहे ही पद्धत आहे सॅम्पलिंगची आणि त्याच्या अनुषंगाने इन्फरन्सेस काढले जातात, हे मला मान्य आहे, परंतु हे सर्वस्वी उद्याचं चित्र असेल असं मी आज तरी मानायला तयार नाही। ठीक आहे, अद्याप आपण कुठल्याही पक्षांचे आकडे जाहीर केलेले नाहीये। आपण मगाशी ज्या मुद्द्यावरती थांबलो होतो त्या प्लेटला आता पुढे आपण वाचायला सुरुवात करूयात। आपण पुढला मुद्दा जाणून घेऊयात, म्हणजे हा सर्वे नेमका कसा करण्यात आलेला आहे बघा। यामध्ये जर आपण पुढे पाहिलं तर प्रश्न विचारण्यासाठी एक सुयोग्य प्रश्न संच तयार करण्यात आलेला होता। सर्व 11 प्रादेशिक भाषांमध्ये हा प्रश्न संच जो आहे तो तयार करण्यात आला। त्याचबरोबर प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 3 विधानसभा मतदारसंघ यामध्ये समाविष्ट करण्यात आले। प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 पोलिंग बूथ यामध्ये निवडण्यात आले आणि प्रश्न विचारण्यासाठी 5 घरांची निवड करण्यात आली आणि प्रत्येक कुटुंबातील जबाबदार व्यक्तींना प्रश्न जे आहे ते विचारले गेले आणि त्यानंतर हा सर्वे जो आहे म्हणजे या सगळ्या प्रक्रियेने हा जो सर्वे तो पूर्ण करण्यात आला आणि प्रत्येक स्वयंसेवकाला तज्ञ व्यक्तींकडून प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। प्रत्येक एजन्सीकडून प्रत्येकी 2 ते 3 राज्यात सर्वे करण्यात आला। सर्वेच्या सत्यतेबाबत फील्ड मॅनेजरकडून पडताळणी करण्यात आली। शिवाय सर्वे दरम्यान स्वयंसेवकांशी सातत्याने एजन्सीचा संपर्क होता।
म्हणजे विसंवाद कुठेही नव्हता. म्हणजे स्वयंसेवक तर मतदारांशी बोलत होतेच, पण त्याचबरोबर फील्ड मॅनेजर आणि एजन्सी देखील स्वयंसेवकांशी संवाद साधून होती. मतदारांना विचारलेल्या प्रत्येक मुलाखतीची संगणीकृत नोंद जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. आणि याच्यातला एक मुद्दा महत्त्वाचा ॲड करावा असा वाटतोय की प्रत्येक मुलाखतीचा वेळ आणि त्याच्या कालावधीची नोंद आणि मतदारसंघ यांची नोंद झालेली आहे. म्हणजे असं नाहीये की कुठल्या व्यक्तीने घरी बसून जर फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला असेल तर ते याच्यात शक्य नाहीये. कारण की ज्या वेळेला आपण एखाद्याला प्रश्न विचारतो तेव्हा त्याची तो उत्तरं देतो विशाल. म्हणजे तुला जर उद्या मी एखादा प्रश्न विचारला की बाबा या कामगिरीविषयी तू समाधानी आहेस, बरोबर, तू दुसरा प्रश्न विचारणार, तुम्हाला नक्की कोणाबद्दल विचारायचं आहे, तर या सर्वेची जी उत्तरं आहेत त्याच्यासाठी एक निश्चित कालावधी लागणार आहे. आपण जर घरी बसून सर्वे केला असता तर त्याचा वेळ कमी लागला असता. बरोबर. त्यामुळे त्याचं मॅपिंग झालेलं आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा की ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीच्या नावाची नोंद केली गेलेली आहे त्याच्या नावाने जो सर्वे केला गेलेला आहे त्या सर्वेमध्ये त्याचं जिओ टॅगिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तोच प्रश्न, जो काही सर्वे आता 6:30 पासून पुढे येईल गाडगीळजी, तुम्ही आशातही आहात उद्याच्या चित्राला घेऊन? मी तुम्हाला म्हटलं तसं की तुमच्या सर्वेबद्दल मी संशय घेत नाही आहे, तुमच्या मेथडॉलॉजीबद्दल मी ऑब्जेक्शन घेत नाही आहे, तुमचे ते बरोबर आहे अप्रोच म्हणून. परंतु आम्ही जेव्हा राजकीयदृष्ट्या बघतो सर्वेकडे त्यावेळेला आम्ही तुम्हाला हा प्रश्न उलटा विचारणार की सामाजिक पार्श्वभूमी कुणाची होती, त्यांना तुम्ही प्रश्न विचारलेत. आर्थिक पार्श्वभूमी काय होती, तुम्ही त्यांना काय प्रश्न विचारलेत. लोकेशन काय, मगाशी मी म्हटलं तसं आमच्या दृष्टीने आम्ही हे सगळे फॅक्टर्स महत्त्वाचे हे इन्क्लूड करतो. आणि तुम्ही जर बघितलं, अगदी आपण आता राजकारण प्रत्यक्ष बोलत नसलो तरी एक देशामध्ये मानसिकता अशी तयार झालेली आहे, ती भीतीपोटी आहे का काही दुसरी कारण आहेत आत्ता मला सांगणं अवघड आहे. परंतु निवडणूक पूर्व सर्वे जे केले जातात ते बहुतांशी बरोबर आलेले नाही आहेत. एक्झिट पोल जे केले जातात ते एक्झिट पोल हे ट्रेंड बरोबर दाखवतात, आकडेवारी चुकते. याला काही जे तज्ज्ञ आहेत त्याच्यातले सायकॉलॉजी म्हणा किंवा याच्यातले समाज, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मतदार हा कुणाला मत देणार हा हल्ली उघडपणे बोलत नाही. तो जर त्या पक्षाचा नसला, आता मला जर विचारलं मी कट्टर काँग्रेसवाला आहे मी म्हणणारच, भाजपवाल्याला विचारतो म्हणणार मी पण सर्वसामान्य माणूस कुठेतरी स्पष्ट आपलं मत कुणाला देणार या प्रश्नाला उत्तर द्यायला तो कचरतो. पण मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल तुम्ही बघा, एक्झिट पोल झाल्यानंतर जे सर्वे करतात त्यावेळेला मतदार स्पष्ट सांगतात मी आत्ताच ह्याला मत देऊन आलो. तुमचं काय म्हणणं, मतदार हा चंचल असतो, बहुमत जसं चंचल चंचल असं नाही, तो साशंक असतो, कॉशियस असतो. भीती काही ठिकाणी की बुवा समजा मी ते काही मी अगदी लगेच ईडीशी संबंध लावत नाही आहे हल्लीच्या दिवसातला, पण कसं आहे की स्थानिक पातळीवर असतं की स्थानिक पातळीवर खूप राजकारण वेगळं असतं की अच्छा तू याला मतदान दिलास काय, आता तुला बघतो, ही पण एक भूमिका काही वेळेला तयार होते. म्हणून मतदार हा जो बघितलेला आहे हा शक्य, किंवा एखाद्या सोसायटीतनं फार मोठ्या प्रमाणात नको समजा एखाद्याला हवं असलेलं मतदान झालं नाही की मग तो उमेदवार लक्षात ठेवतो, थांबा आता निवडून आल्यावर मी बघतो यांच्याकडे, असंही होतं. जो आता पॅटर्न बदलत चाललाय, म्हणजे प्रत्येक वेळेला आपण बघतो की जो पारंपरिक मतदार आहे तो पारंपरिक मतदार एका ठराविक वेळेत एका ठराविक कालात बाहेर पडतो आणि एका ठराविक पक्षाला त्याच्या ठराविक नेत्याला तो मतदान करतो. बरोबर. काही लोक तर अशी आहेत की ते फक्त उमेदवाराचा चेहरा बघून मतदान करतात, मग तो उमेदवार कोणत्याही पक्षात असो. काही लोक पारंपरिक, म्हणजे तुम्ही जो उल्लेख केला की गाडगिळ्यांसारखे काही नेते असतील ते फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाला मतदान करतील, उमेदवार ते बघणार नाहीत. पण ही सगळी सायकॉलॉजी जी होती मतदारांची, मतदानाची प्रक्रियेची, आणि आता जे नवं मतदार यायला लागलेले आहेत याचा बऱ्यापैकी परिणाम जाणवतोय. आहे, फरक आहे ना, असं नाही आहे. नवा मतदार आहे ना, नवा मतदार हा पारंपरिक पद्धतीत अजिबात अवलंबून राहत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा पूर्वी, आता माझ्या वडिलांनी आजोबांनी एवढ्या वेळेला पुन्हा जिंकलं, प्रचाराला जेव्हा ताईमाई अक्का मारा पंजावर शिक्का, बरोबर, की लगेच झोपडपट्टीतनं 100 बायका बाहेर येणार, 200 हा एक पद्धत. आता तसं नाही. आता सोशल मीडिया हा एक फॅक्टर झालेला आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय तुम्ही जर विद्यापीठातले सर्वे म्हणा, स्टडी बघितलेत, मी त्याचा खूप अभ्यास केला आहे, तर सोशल मीडियाने निवडणुकीचा निकाल बदलतो हे आपण फार मोठ्या गैरसमजाखाली आहेत. अमेरिकेतल्या 3-4 संस्थांनी मोठ्या सर्वे केले. सोशल मीडिया वातावरण तयार करतं. हल्ली तुम्ही म्हणलात तसं तरुण पिढी ही सोशल मीडियाकडे जास्त वळते. फेसबुकवर काय आलं आहे, व्हॉट्सॲपवर काय आलं आहे, याच्यावर
परंतु दुर्दैव मला असं म्हणावं लागेल की नव्या पिढीत राजकारणी राजकीय विचाराच्या बाबतीत मग त्यांनी पक्ष कुठलाही स्वीकारावा, माझं त्याच्याबद्दल, पण विचारपूर्वक करत नाहीत. हवा निर्माण केली जाते काही वेळेला निवडणुकीच्या पूर्वी, आणि त्या हवेवर सुद्धा वाहत जाणारा मोठा वर्ग लाटेवर जातात ते मतदारात असं वाढत चालला. आनंदराव, तुम्ही या सर्वेच्या सुरुवातीला आपण ज्या प्रश्नांची आणि चर्चेची सुरुवात केलेली होती तेव्हा तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता की तुम्ही कोणत्या आर्थिक गटात बसणाऱ्या व्यक्तीशी तुम्ही चर्चा केलेली होती, आणि आपला पोलचा तोच सगळ्यात पहिला प्रश्न आहे जो आपल्यासमोर दिसतो आहे की मागच्या 5 वर्षात तुमची आर्थिक परिस्थिती बदलली का, याचा हा पहिला प्रश्न आपण विचारलाय. आणि याचं उत्तर आपण पाहतो आनंदराव. 67% लोक म्हणतायत परिस्थिती चांगली झालेली आहे, 25% लोक म्हणतायत परिस्थिती तशीच आहे, 60% लोक म्हणतायत वाईट झाले, आणि 1% लोक म्हणजे जो वर्ग आहे तो म्हणतो की सांगू शकत नाहीये. आता म्हणजे थोड्याच वेळात आपल्यासमोर भाजपचे प्रवक्ते येतील, त्यामुळे तुम्हाला आम्ही विचारू शकतो की याच्यावरती एक कट्टर काँग्रेसी नेता म्हणून तुमची काय टीका असणार आहे? नाही, टीका नाही. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की कुठल्या आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांचे तुम्ही प्रश्न विचारलेत, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा जो आहे की आता 67% चांगली झाली, याला तुम्ही म्हणाल, माझं उत्तर राहील की 91 साली काँग्रेसचं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, त्यावेळेला देशामध्ये नवीन आर्थिक पद्धत, नवीन आर्थिक धोरण जे इंट्रोड्यूस झालं, त्याच्यामुळे हळूहळू जे बदल होत गेले त्याचे आज परिणाम दिसत आहेत. ते एका रात्रीत किंवा 5 वर्षात 10 वर्षात झालेले नाही आहेत. मूळ धोरण त्यावेळेला 91ला ओपन इकॉनॉमी आपण आणली. डॉक्टर मनमोहन सिंग, नरसिंहरावजी असतील, मनमोहन सिंगजी अर्थमंत्री होते सुरुवातीला, नंतर पंतप्रधान झाले. त्यावेळेला अनेक इंडस्ट्रियलिस्टवरची बंधनं, म्हणजे नियमातली बंधनं काढण्यात आली, ओपन इकॉनॉमी करण्यात आली, बाहेरच्या देशांना इन्व्हेस्टमेंटची परवा, असे विविध निर्णय घेण्यात आले. मला फक्त एकच प्रश्न मला आनंदराव तुम्हाला विचारायचा आहे. ज्या वेळेला पंतप्रधान मोदींनी नोटबंदी लावलेली होती त्यावेळेला सगळ्या पक्षांनी त्यांच्यावर सडकून टीका केलेली होती. लोकांची परिस्थिती जाईल, रोजगार बुडेल, इतकं सगळं झालं होतं. मग जर तुम्ही 1991चा रेफरन्स आजपर्यंत जोडत असाल तर मग अवघ्या 5-7 वर्षापूर्वी लावलेली नोटबंदी, मग त्याचे परिणाम लगेच कसे काय दिसतील? असं आहे, नोटबंदी त्यांनी कारण काय दिलं होतं? दहशतवाद नष्ट करण्याकरता आम्ही नोटबंदी केली. स्टॅटिस्टिक्स काढा, काश्मीर पाकिस्तानात येणारा दहशतवाद थांबलाय का? तर उत्तर आहे नाही, उत्तर आहे नाही. दुसरं असं की नोटबंदी ही केवळ देशातल्या विरोधी पक्षाने टीका केलेली नव्हती, तर जे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहेत अर्थविषय, मी काय अर्थविषयातला तज्ज्ञ नाही, पण अर्थविषयातले जे तज्ज्ञ आहेत त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या लोकांनीही, काही लीडिंग मॅगझिननी सुद्धा त्याच्यावर टीका केलेली होती की हा चुकीचा निर्णय झालेला आहे. म्हणजे हे 67% जे दिसत आहेत चांगली झाली, परिस्थिती चांगली झाली, हे जे आपण बघतोय, तर याच्या पाठीमागे जसं आनंदराव गाडगे यांनी म्हटलं की अर्थात 1991 पासून जे काही निर्णय घेण्यात आले त्याचा एक सकारात्मक परिणाम जो आहे तो दिसून आलेला आहे. आणि तो दिसून आल्यानंतर आपण बघतोय, मी पुन्हा एकदा जर ही आकडेवारी आपण लक्षात घेतली की मागील 5 वर्षात तुमची आर्थिक परिस्थिती बदलली का, यामध्ये जर आपण पाहिलं तर 67% लोक असं म्हणतात की परिस्थिती चांगली झाली, त्याचबरोबर 25% लोक म्हणतात की तशीच राहिली, 60% लोक म्हणतात की वाईट झाली, आणि 1% लोक जे ते सांगतात की सांगू शकत नाही. त्यामुळे यावरनं जर आपण लक्षात घेतलं की लोकांची या विषयाला घेऊन वेगवेगळी मतं आहेत, पण जास्तीत जास्त लोक असं सांगतात की हां, आमची परिस्थिती सुधारलेली आहे. अर्थात सरकारने घेतलेले धोरणात्मक निर्णय असतील, निर्माण झालेला रोजगार असेल, वेगवेगळ्या पॉलिसीजमुळे त्यांच्या हाती आलेला खेळता पैसा असेल, अर्थात यामध्ये सर्वसामान्य मतदारांची क्रयशक्ती वाढणं हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो. अगदी खरं विशाल. म्हणजे जर आपण फक्त आपल्या रोजगाराबद्दल बघत असू आणि जर 1991चा रेफरन्स दिला असेल तर आपले आई बाबा ज्या वेळेला कमवत होते त्यावेळेला परिस्थिती सुधारताना दिसत होती. आज आपण कमवतो आहोत, आजही परिस्थिती सुधारताना दिसते, पण मुद्दा काय येतोय? महागाई किती वाढले, आपल्या खिशात पैसे किती वाढतायत. तुमच्या खर्चाबरोबर तुमचं उत्पन्न वाढत असेल तर हरकत नाहीये. मला असं वाटतं आतापर्यंत आनंदराव गाडगे बोलले, पुढल्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत, पण अगदी थोडक्यात भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्याबरोबर या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपलं स्वागत आहे. आणि हा मेगा ओपिनियन पोल हा एकूण आत्तापर्यंत, म्हणजे आपण थोड्या वेळी 9 राज्यांचे प्री पोल जे ते आपण बघणार आहोत, पण
जी प्रश्नावली आम्ही तयार केलेली होती त्यातले प्रश्न आम्ही तपासतोय. हा प्रश्न तुम्ही समोर बघताय. अनंतराव गाडगीळ असं म्हणलेले आहेत की 1991 पासून जे काही निर्णय घेण्यात आले, मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले, काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले, त्याचे सगळे परिणाम आता दिसून येत आहेत. तुमचं काय मत आहे? नक्कीच 1991 मध्ये आपण जे उदारीकरण आणि जागतिकीकरण स्वीकारलं त्याचा नक्कीच फायदा झाला. पण तो खरा फायदा केव्हा झाला? 1999 ते 2004 जो अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हा GDPची ग्रोथ बघा, जी ट्रॅजेक्टरी होती ती जबरदस्त होती. त्या ट्रॅजेक्टरीवर पुढे मनमोहन सिंगांना प्रधानमंत्री म्हणून त्याचा बेनिफिट मिळाला हां, आणि तसं झालं. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच झाला. होय ना. पण आज जर आपण बघितलं की 2014 नंतर ज्या प्रकारे आपण आर्थिक गती पकडलेली आहे, ज्या प्रकारे आपण 11व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आलेला आहे, GDP आपला हा आता 5 ट्रिलियन कडे झेपावत आहे, तर हेच दर्शवतं की गव्हर्नन्स लेवल अतिशय हाय आहे. अगदी गव्हर्नन्स लेवल आहे. सर, पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा म्हणजे आम्ही आधी प्रश्न विचारला होता की 5 वर्षात परिस्थिती बदलली असं वाटतंय का? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन समोर येतो आहे. काय तो प्रश्न आपण जाणून घेऊया तुषार. पुढच्या वर्षभरात तुमची आर्थिक स्थिती कशी असेल असा प्रश्न आपण काही लोकांना विचारलेला होता आणि आता त्या मेगा ओपिनियन पोल मधलं पुन्हा तेच आकडे समोर येत आहेत की 72% लोकांना असं वाटतंय की आमची आर्थिक परिस्थिती पुढच्या वर्षी चांगली असेल. 21% लोक असं म्हणतायत की ती तशीच राहील. पुढलाही मुद्दा आपण जाणून घेऊ की 5% लोक असं म्हणतात की वाईट होईल आणि 2% लोक म्हणतात की सांगू शकत नाही. पुन्हा एकदा प्रश्न मी सांगतोय की पुढील वर्षभरात तुमची आर्थिक स्थिती कशी असेल असं तुम्हाला वाटतं, यावरती आम्ही प्रश्न विचारला होता. बरोबर. चला विश्वास पाठकांकडे येऊयात, कारण आत्ताच काही क्षणापूर्वी ते चर्चेत सहभागी झालेले. काय मत आहे आपलं? अतिशय योग्य यांनी दिलेलं हे मत आहे. कारण ज्या प्रकारे आपली आर्थिक प्रगती येते बघा, आपण पूर्ण जगामध्ये जपान, जर्मनी आणि UK अशा डेव्हलप कंट्रीजमध्ये देखील रिसेशन आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थसत्ता, बरोबर, अर्थकारण हे 8% वाढत आहे. बरोबर. आणि जर तुमचं अर्थकारण वाढतं तर डेव्हलपमेंट होतात, रस्ते बनतात, पोर्ट्स बनतात, रेल्वे बनतं. आणि जे डेव्हलपमेंटल आणि इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाढतात तेव्हा लोकांच्या हातामध्ये पैसे देखील येतात आहे. अगदी 2014 पासून लोकांनी जे अनुभवलं तेच या प्रश्नाच्या माध्यमातून ते पुढे येत आहे. आणि आता आमच्या सॅम्पलिंग बद्दल मी जी चर्चा करत होतो आता त्याचा अनुभव तुम्हाला पुढे येणार आहे. कारण की पुढच्या प्रश्नात आय एम डॅम शुअर त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं हो आणि तुमच्याकडनं नाही असणार आहे. कारण की तो प्रश्न काय असणार आहे तो आपण स्क्रीनवरती बघूया. की पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे जो आपण या सगळ्यांना विचारलेला होता. आपण प्रश्न स्क्रीनवरती बघतोय. तुम्ही स्वतः आणि तुमच्या कुटुंबियांच्या भविष्याबद्दल आशादायी आहात का? 68% लोक हो म्हणतायत, 19% लोक नाही म्हणतायत आणि 13% लोक सांगू शकत नाही असं म्हणतायत. मला दोघांच्या चेहऱ्यावरती मिश्किल हास्य दिसते. एकेका वाक्यात उत्तर अपेक्षित आहे कारण की पुढचे प्रश्न माझ्या वतीने उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे आणि मी अतिशय आशावादी आहे. कारण ज्या प्रकारे घटना घडतात आहे त्या नक्कीच सुखावह आहेत. अनंतराव गाडगीळ, मी विरोधी पक्षाच्या लोकांना हा प्रश्न विचारला असता तर सगळे विरोधी पक्षाचे ईडीच्या भीतीमुळे आज त्यांची कुटुंब आशावादी नाहीयेत. हो, तुम्ही कुटुंब शब्द वापरला म्हणून मी आधीच म्हटलं होतं की एकाचं उत्तर होय असेल एकाचं नाही असेल. विशाल, चला आपण पुढला प्रश्न जाणून घेऊयात. झटपट आपण प्रश्न घेतोय कारण आपण पुढल्या प्रीपोल सर्वेला जाणार आहोत. 9 राज्य आपल्याला जाणून घ्यायची. पुढला प्रश्न काय होता बघा. तुम्ही केंद्र सरकार आणि मोदींच्या मागील 5 वर्षांच्या कार्यकाळावर समाधानी आहात का? यावरती 80% लोक असं म्हणतात की आम्ही समाधानी होतो, ना समाधानी, ना असमाधानी यामध्ये 10% असमाधानी 5%, खूपच असमाधानी 4% आणि काहीच सांगू शकत नाही असे 1% वर्ग या सर्वेत आपल्याला समोर दिसून येतोय. अनंतराव, फक्त अगदी म्हणजे पुढचे प्रश्न खूप आहेत. मुद्दा हाच येतोय की जर लोक मोदींच्या कामगिरीवरती असमाधानी आहेत, त्यांना विरोध करतायत, तर त्याचं रिफ्लेक्शन इथे का दिसत नाही? मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की आज मतदारांच्या मनामध्ये एवढी भीती आहे की आपण स्पष्ट जर विरुद्ध मत व्यक्त केलं तर उद्या आपण येरवड्यामध्ये असू. पण सर्वसामान्य मतदार कसा जेलमध्ये जाणार? तसं नाही. एक मी तुम्हाला म्हटलं नाही, विनोदाचा भाग सोडून द्या, एक फिअर निर्माण झालेली आहे. कसं